जय महाराष्ट्र मंडळी. पुणेकरांना पाणी टंचाईचा मोठा धोका निर्माण झाला आहे का? राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने पुणे महापालिकेला लक्ष का करत आहेत? पुणे महापालिकेने खरंच मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरलेलं आहे का? 1200 कोटी रुपयांची थकबाकी नेमकी कोणाची आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीचं सरकार असताना एका बाजूला भाजपचा बालेकिल्ला असलेलं पुणे आणि दुसऱ्या बाजूला महायुतीतीलच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमने सामने का आले आहेत? हा फक्त पाणीपट्टीचा वाद आहे का, की त्यामागं पुण्याचं वाढतं शहरीकरण, राजकारण, प्रशासन आणि महायुतीतील अंतर्गत संघर्ष दडलेला आहे का? कारण आता हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात पोहोचलेलं आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी जलसंपदा विभागाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे. त्यामुळे आता हा वाद केवळ 2 विभागातला वाद राहिलेला नाही, तर तो राज्य सरकारसमोरच मोठं आव्हान बनलेलं आहे. मग नेमका वाद काय आहे? पुणे महापालिका चुकीची आहे की जलसंपदा विभाग? आणि या संघर्षाचा फटका शेवटी पुणेकरांनाच बसणार का? आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पुणे महापालिका विरुद्ध जलसंपदा विभाग या संघर्षामागची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर या गोष्टीला आपण मुद्देसूद पाहूया, नेमकं काय घडलं. मुद्दा नंबर 1, नेमका वाद काय आहे? पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील वाद नवीन नाही. हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जलसंपदा विभागाचा दावा आहे की पुणे महापालिका मंजूर कोट्यापेक्षा खूप जास्त पाणी वापरत आहे. पाण्यासाठी सुमारे 14 ते 14.6 TMC पाणी मंजूर असताना प्रत्यक्ष वापर 20 ते 22 TMC पर्यंत जात असल्याचा दावा विभागाकडून केला जातो. म्हणजे जवळपास 8 TMC अतिरिक्त पाणी वापरलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. जलसंपदा विभागाच्या मते हा अतिरिक्त वापर नियमबाह्य आहे आणि त्यासाठी महापालिकेने अतिरिक्त शुल्क भरलं पाहिजे. तर महापालिका हा दावा मान्य करायला तयार नाही. मुद्दा क्रमांक 2, विखे पाटील इतके आक्रमक का झाले? गेल्या काही महिन्यांपासून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्याच्या पाणी वापराबाबत आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. त्यांनी अनेक वेळा सार्वजनिकरित्या पुणे महापालिकेवर टीका केली. मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरलं जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर 15% पाणी कपातीचा आदेश दिला. एवढंच नाही तर थकबाकी आणि अतिरिक्त वापराचा प्रश्न सुटला नाही तर पाणी पुरवठा बंद करण्याचाही इशारा त्यांनी दिला. त्यामुळे हा विषय अचानक राज्यभर चर्चेचा बनला. कारण पुण्यासारख्या शहराला पाणी पुरवठा बंद करण्याची भाषा ही अत्यंत गंभीर मानली जाते. मुद्दा क्रमांक 3, 1200 कोटी रुपयांची थकबाकी नेमकी काय आहे? आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे 1200 कोटी रुपयांची थकबाकी. जलसंपदा विभागाचा दावा आहे की पुणे महापालिकेने अनेक वर्षांपासून अतिरिक्त पाणी वापरलेलं आहे आणि त्याचं शुल्क भरलं नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे दंड, व्याज आणि आकारणी वाढत गेली. आता ही रक्कम सुमारे 1200 कोटी रुपयापर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे महापालिकेचं म्हणणं आहे की ही आकारणी चुकीची आहे. त्यामुळे जे बिलच वादग्रस्त आहे ते आम्ही का भरावं, असा प्रश्न महापालिका उपस्थित करत आहे. मुद्दा क्रमांक 4, पुणे महापालिका हा दावा का नाकारते? महापालिकेची बाजूही महत्त्वाची आहे. पुणे गेल्या 10 वर्षात झपाट्यानं वाढलेलं आहे. शहरात नवीन गावे समाविष्ट झालेली आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे. ITI उद्योग, शिक्षण संस्था आणि रोजगाराच्या संधीमुळे पुण्यात स्थलांतर वाढलेलं आहे. लाखो नवीन नागरिक शहरात आलेले आहेत. महापालिकेचं म्हणणं आहे की वाढत्या लोकसंख्येनुसार पाणी कोटा वाढवणं आवश्यक होतं. पण जलसंपदा विभाग अजूनही जुन्या आकड्यांवर निर्णय घेते. त्यामुळे अतिरिक्त वापर हा गरजेतून झालेला आहे, गैरव्यवस्थापनातून नाही. मुद्दा क्रमांक 5, औद्योगिक दराचा वाद काय? या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिरिक्त पाण्याचं बिल कसं काढलं जातं. जलसंपदा विभाग अतिरिक्त पाण्यात वापराचं शुल्क औद्योगिक दराने आकारत असल्याचा महापालिकेचा आरोप आहे. महापालिकेचं म्हणणं आहे की पुण्यातील बहुतांश पाणी घरगुती वापरासाठी जातं. मग औद्योगिक दराने आकारणी का? जर ही आकारणी चुकीची असेल तर हजारो कोटींचा दावा कसा योग्य ठरू शकतो? याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये सर्वाधिक संघर्ष सुरू आहे. मुद्दा क्रमांक 6, भाजपची कोंडी का झाली या प्रकरणात? तर या संपूर्ण प्रकरणात सर्वात जास्त अडचण भाजपची झालेली आहे. कारण पुणे हे भाजपचं मजबूत राजकीय केंद्र मानलं जातं. दुसरीकडे राज्यात महायुतीचं सरकार आहे. म्हणजेच एका बाजूला भाजपचा प्रभाव असलेली पुणे महापालिका आणि दुसऱ्या बाजूला महायुतीतीलच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. त्यामुळेच भाजप उघडपणे कोणाचीच बाजू घेणार नाही. हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणूनच भाजपने थेट राजकीय प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रशासनाच्या माध्यमातून लढाई लढण्याचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा आहे. मुद्दा क्रमांक 7 पाहू. आयुक्तांनी थेट मुख्यमंत्र्याकडे धाव का घेतली? वाद वाढत असताना पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केलेली आहे.
जलसंपदा विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता हा वाद थेट मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचलेला आहे. याचा अर्थ दोन्ही बाजूमधील तणाव इतका वाढला आहे की तो प्रशासकीय पातळीवर सोडवणं कठीण झालेलं आहे. मंडळी, मुद्दा क्रमांक 8 पाहू. कार्यालयाच्या स्थलांतरामुळे संशय वाढला. याच काळात जलसंपदा विभागाच्या काही महत्त्वाच्या कार्यालयांचं पुण्याबाहेर स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापूर आणि विशेष प्रकल्प कार्यालय सोलापूरला हलवण्यात आलं. त्यामुळे पुण्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात नाराजी निर्माण झालेली आहे. काही जणांच्या मते पुण्याचं प्रशासकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पाणी प्रश्न आणि कार्यालयाच्या स्थलांतराचा मुद्दा एकत्र येऊन हा संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचा दिसत आहे. मुद्दा क्रमांक 9. पुणेकरांना नेमका धोका काय? या संपूर्ण संघर्षाचा सर्वात मोठा फटका जर कोणाला बसू शकतो तर तो पुणेकरांना. जर पाणी कपातीचा निर्णय प्रत्यक्षात आला तर लाखो नागरिक प्रभावित होऊ शकतात. गृहसंकुले, सोसायट्या, व्यावसायिक प्रतिष्ठानं, उद्योग आणि सामान्य नागरिक यांच्यावर त्याचा परिणाम होईल. आधीच अनेक भागांमध्ये अनियमित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत 15% पाणी कपात झाली तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागातील वाद हा केवळ पाणीपट्टीचा प्रश्न राहिलेला नाही. तो आता राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक संघर्षाचा बदलला आहे. दुसरी गोष्ट, 1200 कोटी रुपयांच्या थकबाकीच्या दाव्यामुळे हा संघर्ष आणखी गंभीर झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात पोहोचल्यामुळं आता त्यावर कोणता तोडगा निघतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागेल. आता मुख्यमंत्री या प्रश्नावर काय निर्णय घेतात? पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागात समन्वय साधला जातो का? पुण्याच्या पाणी कोटा वाढतो का? की महापालिकेला थकबाकी भरण्यास भाग पाडलं जातं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतो का? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. तत्पूर्वी म्हणजे तुम्ही सांगा, पुणे महापालिका अतिरिक्त पाणी वापरत असेल तर तिच्यावर कारवाई व्हायला हवी का? की वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुण्याचा पाणी कोटा वाढवायला हवा? आणि या वादात चूक कोणाची वाटते, जलसंपदा विभागाची की महापालिकेची? तर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.